नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पिक संदर्भातले एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पिकांच्या वाटपा संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील जिल्हानिहाय खरीप हंगाम 2023 ची आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ही जी काही आकडेवारी आहे जिल्हानिहाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ही आकडेवारी कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत अशी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं वाटपा संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेले आहे, हेक्टरी किती रुपये झालेले आहे, संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 ची पिकाची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या सुद्धा जिल्ह्याची माहिती याच्यामध्ये येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी। आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे। आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांना 427 कोटी रुपयांचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बाजरी, मक्का, सोयाबीन, तूर, कापूस या पिकासाठी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला होता आणि वैयक्तिक क्लेमचा त्यांना पिकमा भेटलेला नव्हता, अखेर त्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की परभणी जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेले 1,14,000 शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर पात्र करण्यात आलेले आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या 1,14,000 शेतकरी बांधवांना 157 कोटी रुपयाचा पिकमा वाटप करण्यात आलेला आहे। आणि एकूण 1,14,000 शेतकऱ्यांना 140 कोटी रुपये वैयक्तिक क्लेमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे उर्वरित पिकम्याचे पैसे सध्या वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 25% अग्रिमसाठी 52 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली होती। आणि त्या 52 महसूल मंडळातील 25% अग्रिमसाठी 4,41,000 शेतकऱ्यांना 206 कोटी रुपये पिकम्याचे मंजूर करण्यात आलेले होते। त्याच्यापैकी 190 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास 16 कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सध्या बाकी आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे काही 25% अग्रिमचा पिकमा बाकी आहे, त्या 52 महसूल मंडळामध्ये 16 कोटी रुपये राहिलेले पिकम्याचे पैसे अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील 25% अग्रिमसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट आहे पोस्ट हार्वेस्ट। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील जवळपास 20 महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळे सरसकट पिकम्यासाठी मंजूर झालेली आहेत। आणि या सरसकट पिकम्यासाठी मंजूर झालेल्या 20 महसूल मंडळामध्ये 63 कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे। आणि एकूण 89,700 शेतकरी उर्वरित सरसकट म्हणा की 75% म्हणा त्यासाठी पात्र झालेले आहेत। आणि जवळपास त्या रकमेपैकी 50 कोटी रुपयाचं वाटप सध्या परभणी जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। आणि एकंदरीत जर आपण परभणी जिल्ह्याचा जर अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर वैयक्तिक क्लेमचा पिकमा, 25% अग्रिमचा पिकमा आणि जवळपास सरसकट पिकमा किंवा जे काही 75% पिकमा जो आहे ते सर्व पिकमा मिळून जवळपास एकूण 6 लाख शेतकऱ्यांना 427 कोटी रुपयाचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। मित्रांनो, आता पुढचा अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पिकम्याच्या आकडेवारीवर किंवा त्याच्यावर एक महत्त्वाची बैठक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेली आहे। आणि विमा कंपनीला, बुलढाणा जिल्ह्यातील जे काही विमा कंपनी त्या विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा
करा, अन्यथा तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह द्यावे लागतील। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम या दोन्ही हंगामाचे पैसे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा होणार असल्याचे सुद्धा कबुली विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी आणि खरीप हे दोन्ही पिकम्याचे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत जमा होणार आहे आणि ही माहिती स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जर बुलढाणा जिल्ह्याचा पुढचा अपडेट आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही बाद केलेले क्लेम आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्याचा सुद्धा उल्लेख केला। बाद केलेले क्लेमची फेर तपासणी करून त्या शेतकऱ्यांना मंजूर करून त्या सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करावे अशी सुद्धा माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये आजच्या अगोदर काय झालं होतं की अर्ध्या भागामध्ये पीक विमा जमा झालेला होता, म्हणजे 50% वाटप झालेलं होतं, 50% शेतकऱ्यांना राहिलं होतं। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये 32 महसूल मंडळे अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील त्या राहिलेल्या 32 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की सरसकट पीक विमा सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये बाकी आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालं, वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वाटप बाकी झालं, पूर्ण झालं, म्हणजे 25% अग्रिमचा पीक विमा भेटला, वैयक्तिक क्लेमचा पीक विमा सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये भेटला। परंतु 32 महसूल मंडळे जे की खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यापासून वंचित आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा आता वाटप केला जाणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भरपूर शेतकरी खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांना वंचित ठेवलेले आहे। परंतु अखेर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप 31 ऑगस्ट 2024 पर्यंत होणार असल्याची सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे काही 28 महसूल मंडळे पीक विम्यापासून वंचित आहेत त्याही शेतकरी बांधवांना जवळपास मोठा पीक विमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विम्यासाठी महसूल मंडळे पात्र होतील ही अशी एक अपेक्षा आहे। परंतु अद्यापर्यंत कोणती महसूल मंडळे आहेत आणि किती महसूल मंडळे ती माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही। परंतु जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विम्यासाठी महसूल मंडळे पात्र होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढचा अपडेट आहे नाशिक आणि अकोला आणि मित्रांनो, नाशिक अकोला जिल्ह्यातील या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मोठा पीक विमा नाशिक आणि अकोला जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झालेलं नाही। त्यामुळे नाशिक आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ही आकडेवारी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मी तुम्हाला मागे सांगितले होते हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,25,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे, नव्याने मंजूर झालेला आहे। त्यांचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा होता आणि त्यांच्या खात्यामध्ये 29 जुलैपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांना 29 जुलैला पैसे आले, काही शेतकऱ्यांना 5 जुलैला पैसे आले आणि काही शेतकऱ्यांना 5 ऑगस्टला पैसे आले, काही शेतकऱ्यांना जवळपास 9 ऑगस्टला पैसे आलेले आहेत। आणि अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले, परंतु खूप कमी पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या तरी वितरित होत आहे, जमा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।